नमस्कार, सविताच किचन मध्ये खूप खूप मनापासून स्वागत. आणि आज आपण बनवत आहोत मेथीची भाजी. आणि साधी सोपी पण खूपच स्वादिष्ट अशी आपण मेथीची भाजी बनवणार आहोत. अशा पद्धतीने मेथीची भाजी बनवाल तर नक्कीच आवडेल. आता एक कढईत मी मध्यम गॅसवर तेल तापत ठेवलं आहे 1 चमचावर, आणि त्यात 1 चमचा जिरे टाकले आहे. आता हिरव्या मिरच्या मी कट करून टाकल्या आहेत आणि लसूण नुसता असा ठेचून टाकला आहे. बारीक नाही करायचा लसूण, लसणाची टेस्ट छान येते अशी फक्त ठेचल्यामुळे. आणि आता मी एक जुडी मेथीची निवडून स्वच्छ धुवून घेतली आहे आणि आता ते कढईत टाकत आहे. वरून मी आता मीठ टाकायचं आहे आपल्याला. मीठ टाकलं की मेथीच्या भाजीची क्वांटिटी कमी होते. मीठ टाकून थोडस 2 मिनिट असं झाकून ठेवायचं आहे, म्हणजे मेथीची क्वांटिटी कमी होते. आता आपण थोडस चवीनुसार मीठ टाकलं आहे आणि आता झाकण ठेवून 2 मिनिटापर्यंत थांबायचं आहे आणि झाकण काढून पाहायचं. मेथीची क्वांटिटी खूप कमी होते, म्हणून आता ही मेथी आणि मीठ हे सगळं चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला. चांगलं मिक्स झालं की हे अजून एकदा आपल्याला झाकण ठेवून घ्यायचं आहे 5 मिनिटासाठी. मेथीची भाजी अशा पद्धतीने जर बनवली तर खूपच छान टेस्टी होते आणि कडू ही होत नाही मेथीची भाजी. आता आपण 5 मिनिटासाठी झाकण ठेवून घेणार आहोत आणि आता 5 मिनिटांनी आपण हे झाकण काढले आहे. आता ह्या मेथीच्या भाजीला खूप छान असं पाणी सुटलं आहे. हे चांगलं आपण हे पाणी आटोपर्यंत, म्हणजे पाणी संपेपर्यंत असंच मध्यम गॅसवर अजून एकदा झाकण ठेवायचं आहे. आणि आता छान अशी आपली भाजी शिजली आहे. ते पाणी सगळं आटलं आहे. आता क्रश केलेलं, म्हणजे थोडस बारीक आणि थोडं जाडसर असं शेंगदाण्याचं कूट आपण टाकलं आहे याच्यामध्ये. हे चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. तुम्ही बघू शकता खूप छान अशी टेस्टी आपली भाजी तयार आहे. मेथीची भाजी आपली तयार आहे. खूप छान अशी चविष्ट अशी मेथीची भाजी तयार आहे. ज्वारीच्या भाकरी बरोबर, बाजरीच्या भाकरी बरोबर खूप छान भाजी लागते. आणि माझ्या जर रेसिपीज आवडत असतील तर तुम्हाला एक विनंती आहे, सविताज किचनला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. आणि अशाच नवनवीन रेसिपी बनवत राहू आणि भेटू पुढच्या रेसिपीमध्ये. थँक्यू.